काळासाठी स्थगित झालं. विरोधी पक्षनेता निवडण्याचा अधिकार हा विधानसभेचे अध्यक्ष आणि परिषदेचे सभापती यांना आहे. यावर ते निर्णय घेतील. मात्र संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेते पदाची मागणी करण्यापेक्षा 46च आमदार का निवडून आले याचं आत्मचिंतन करावं, असं उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. पुढच्या 4 वर्षानंतर त्यांनी हा प्रयत्न करावा, कारण संख्याबळ स्वतःकडे किती आहे याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी आत्मचिंतन खरं करणं गरजेचं होतं की आपले 46च का आले आणि आपला विरोधी पक्षनेता का होऊ शकत नाही, हे त्यांनी स्वतः तपासून बघायला पाहिजे. प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्षनेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्षनेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे, अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.